मुलांच्या संसारात किती रमायचं हे प्रत्येकानं ठरवायचं. पण आपण कितीही ठरवलं तरी आपल्याला रमूच द्यायचं नाही असं मुलांनी ठरवल्यावर काय करायचं? ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत मोठं केलं त्यांनी उतारवयात आपली काठी नको व्हायला? नाही तशी काळजी घेतात मुलं, पण उद्या घरातून बाहेर जा म्हणाली तर? आयुष्याला वेगळ्याच वळणांवर नेणाऱ्या घटनांचा, या वळणांवर भेटलेल्या आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या माणसांचा हा गोतावळा. त्या त्यावेळी जो जसा भेटला त्याचं तसं चित्र. गोतावळा. लेखन शरद देशपांडे. वाचन ओम भुतकर. निर्मिती सेतू पॉडकास्ट. भाग 3. ऊन पाऊस. सुचित्रानं तो लेख वाचून दाखवला त्या क्षणापासून राधाबाई अस्वस्थ होत्या. खरं तर तो लेख ऐकत असतानाच त्या पळापळाने पांढऱ्या फटक पडत होत्या. रात्र जास्त काजळली होती तरीही राधाबाईंना झोप येत नव्हती. अंथरुणावर या कुशीवरून त्या कुशीवर होत होत्या. वर पंखा गरगरत होता. त्या शांततेत पंख्याचा आवाज दाट वाटत होता. त्या अंथरुणावर उठून बसले. शेजारी लोळणाऱ्या छोट्या नितीनच्या अंगावरचे पांघरूण सारखे केले. केवळ चाळा म्हणून पुन्हा अंथरुणावर लवंडल्या. पण झोपेनं बहिष्कार घातला होता. पुन्हा उठून बसल्या. शेजारच्या तांब्यातले पाण्याचे घोट घेतले. स्वतःशीच काहीतरी पुटपुटल्या. पुन्हा अंथरुणावर पहुडल्या. मनात विचारांचे ढग जमले होते. अंधार दाटला. तिनं आजच आणि तोच लेख का वाचून दाखवावा? त्या दोघांच्या मनात काय आहे तरी काय? काहीच कळत नाही. तिनं मनातल्या मनात तो लेख वाचून गप्प बसायला काय हरकत होती? पण तिनं मुद्दामच तो लेख वाचून दाखवला असं तरी का समजावं आपण? यापूर्वीही अनेकदा तिनं अनेक कथा लेख वाचून दाखवले होतेच ना. मग आपणच आपल्या मनावर खरके मारण्यात काय अर्थ आहे? कोणतीही गोष्ट आवडली की ती कौतुकानं आपणास सांगते, कथाही वाचून दाखवते. तसाच हाही लेख तिनं वाचून दाखवला असेल. तो वाचून दाखवण्यात तिचा काहीही उद्देश नसेल. आपणच आपल्या विचारानं उगीच झोप उडवून घेतोय. परवाच तिनं आणि सतीशनं मोठ्या कौतुकानं आपली 75 साजरी केली. ब्राह्मणांना आपल्या हातानं दान केलं. मुलांना मांडीवर देऊन फोटो काढले. स्नेही सोबत्यांना, त्याच्या सर्व नातेवाईकांना, तिच्या ऑफिसमधल्या लोकांना बोलावून मेजवानी दिली. सगळं काही केलं. त्यांच्या साहेबांनी तर त्या दोघांचं कौतुक केलं. माझ्या देखत ते म्हणाले होते, सतीशराव, तुम्ही तुमच्या आईसाठी केलं हे खरं, पण मला कौतुक वाटतं ते तुमच्या पत्नीचं. लेकीच्या मायेनं त्यांनी आपल्या सासूचा हा सोहळा करावा याचा मला आनंद होतो. अलीकडच्या मुली सासूशी एवढं जमवून घेण्यास राजी नसतात. त्यांना म्हातारी माणसं आडगळ वाटतात. त्यांना गरज असते तोवर त्या जमवून घेतात, पण म्हातारी माणसं आजारी पडली की त्यांना जड होतात. स्वार्थाचे साथीदार नेहमीच सुखदायक असतात. यांचा स्वार्थ पांगळा होतो तेव्हा हीच माणसं क्लेशदायक होतात. सगळीकडे हेच. त्यांनी सुचित्राचं किती कौतुक केलं. एवढा मोठा माणूस, लठ्ठ पगारवाला, चक्क माझ्या पाया पडले. म्हणाले, आजी नशीबवान आहात. असा मुलगा आणि अशी सून फक्त भाग्यवंतांना मिळते. खरंच नशीबवान म्हणायची मी. तिनं तो लेख मला का आणि कशासाठी वाचून दाखवला? राधाबाईंच्या डोक्यातून हा विचार जात नव्हता. डोकं भणभणू लागलं. कपाळाला अमृतांजन चोळून डोक्यावरचा पदर कपाळाला घट्ट बांधून घेतला आणि झोप येण्याची वाट पाहत तशाच पडून राहिली.
त्या दिवशी सुचित्राच्या आईनं प्रेझेंट दिलेली चांदीत गाठवलेली जपाची माळ मी ठेवून घेतली म्हणून सुचित्राला राग आला असेल का? तर तिला विचारून मगच मी स्वतःजवळ ठेवून घ्यायला हवी होती. माझं काहीतरी चुकलं हे आत्ताच लक्षात आलं. तसं म्हणावं तर बाकीच्या साऱ्या प्रेझेंट आलेल्या वस्तू पाकिटं मी तिच्याजवळ दिल्या ना. एवढ्याशा माळेची ती काय बाब? एवढ्याशा कारणानं रागवावं इतकी अविचारी नाही ती. मग 8 दिवसांपूर्वी मला घेरी येत होती, अंथरुणावरनं उठवत नव्हतं. 5-6 दिवस रजा काढून तिला घरचं सारं करावं लागलं. माझी तिला काही म्हणजे काही मदत झाली नाही. साऱ्या कामाचा ताण तिच्या एकटीवर पडला म्हणून ती कातावून गेली असेल का? राधाबाईंना सतीशच्या साहेबांचं ते वाक्य आठवलं. सुनांना गरज असते तोवर त्या सासूशी जमवून घेतात. म्हातारी माणसं आजारी पडली की ती त्यांना जड होतात. म्हणून तर सुचित्रानं तो लेख वाचून दाखवला नसेल. या विचारानं राधाबाई घामाघूम झाले, अधिक अस्वस्थ झाले. राधाबाईंना कधी झोप लागली ते कळलंच नाही. त्यांना जाग आली त्यावेळी सकाळचे 6 वाजून गेले होते. आत स्वयंपाकघरात कुजबूज चालू होती. मग तुम्ही काय ठरवलंय? काय ते लवकर ठरवा. फार उशीर झाला तर काही अर्थ नाही. 2-3 दिवस तरी थांब ना. कार दुरुस्त होऊन येऊ दे, मग नक्की दिवस ठरवू. राधाबाई उठल्या तसं ते कुजबुजणं बंद झालं. त्या उठल्या, तोंड धुण्यासाठी बाथरूमकडे गेल्या. काल रात्री झोप ती कसली नाही. पहाटे पहाटे जरा डोळा लागला. बराच उशीर झाला रे, उठवायचं तरी नाही का सुचित्रा तू? म्हटलं आज रविवार आहे, कामाची काही घाई नाही, झोपल्यात तर झोपू दे. आधी म्हातारपणी झोप कमीच होते माणसाची. हो ना, म्हणत त्या बाथरूमकडे गेल्या. नितीन आणि छोट्या दीपाला ठेवून ती दोघंही बाहेर गेली होती. आंघोळ आटपून कुकर लावून राधाबाई देवासमोर पूजेसाठी बसल्या. मंत्राचे हालचालीनं पूजा चालली होती. मन कुठंतरी सैरभैर फिरत होतं. पोथी वाचली. रुळावरून गाडी जावी तशी ओळीवरून नजर धावत होती. मनाचं स्टेशन कधीच मागं गेलं होतं. गजानन महाराज तुम्हीच पहा आता, म्हणून पोथी मिटवली आणि ती जपाची माळ जपासाठी उचलली आणि तितक्याच झटकन परत ठेवून दिली. देवाच्या नावाला हिशोब कशाला, म्हणत मनाचं खोटं समाधान केलं आणि तिथून उठून बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या. दीपाला मांडीवर घेतलं. उगीच डोळे गळू लागले. सकाळच्या त्या दोघांच्या संवादानं त्यांच्या मनातल्या विचारावर पुट चढली होती. होणारे जे ते कधी न चुकते, ब्रह्मा जरी ये आडवा, असं पुटपुटत खिडकीतून दूर डोंगराकडे नजर लावून बसल्या. ती दोघंही बाहेरून आली. त्यांच्या हातात एक भलं मोठं पार्सल होतं. काय आणलंस रे ते विचारायचं त्यांचं धाडस झालं नाही. काहीतरी नक्की वेगळं घडतंय याची त्यांना जाणीव मात्र झाली. जेवणं झाली. राधाबाईंचं जेवणात लक्ष नव्हतं. पानात भाताचे घास तसेच होते. घशाखाली घास उतरत नव्हता. त्या वारंवार पाण्याचे घोट घेत होत्या. आई, तुझं जेवणात लक्ष नाही. तुला काही त्रास होतो का? डॉक्टरांना तब्येत दाखवून येऊया का संध्याकाळी? नाही रे, काही नाही होत. रात्री झोप नाही झाली ना पुरी, म्हणून आळसावल्यासारखं झालंय जरा. थोडा वेळ स्तब्धता. राधाबाई बळेबळे घास घशाखाली उतरवित होत्या. आई, गेले 5-6 दिवस तुझ्याशी बोलेन बोलेन म्हणतो, पण राहून गेलं. सुचित्रानं तुला तो लेख वाचून दाखवलेला आठवतोय? या वाक्यासरशी राधाबाईंना दरदरून घाम फुटला. घशाला कोरड पडली. आवाजात कापरेपणा आला. हो, तो वृद्धाश्रमावरचा. अगं, एकदा तू ते ठिकाण तर पहा. टेकडीच्या पायथ्याला टुमदार बिल्डिंग, झाडं लावली आहेत मस्त, शेजारी बाग, देऊळ आहे, करमणुकीसाठी टीव्ही आहे, रेडिओ आहे. मी आणि सुचित्रा परवाच जाऊन आलो तिथं. 2 दिवसांनी आपण सगळेजण जाऊ तिथं. झाली तर उद्याच आपली कार दुरुस्त होऊन येईल. तिथं जायचं हा तर आपला निर्णय पक्का. बाकी तू कोणाला बोलू नको. हे
सुचित्रा काहीच बोलली नाही. राधाबाई उठल्या, हात धुतले आणि आतल्या खोलीत जाऊन सतरंजी अंथरून झोपल्या. परमेश्वरा, इथं बसल्या जागी मरण आलं तर काय बिघडणार आहे? म्हातारपणाचा शेवट असा होणार असेल तर म्हातारपण येईपर्यंत कुणालाच जगवू नकोस. मरणाची वाट पाहत जगण्यापेक्षा मरणच लवकर आलं तर काय वाईट आहे? एकुलतं एक पोर, नवऱ्याच्या माघारी कळीसारखं जपलं, शिकवलं, मोठं केलं. कशासाठी? खाण्यापिण्याचे दिवस होते तेव्हा अर्धपोटी राहून या पोराला वाढवलं. स्वतःला कधी चांगला कपडा मिळाला नाही की खायला चांगलं अन्न मिळालं नाही. साऱ्या आशा इच्छा पोरात गुंतवले. म्हातारपणी 4 घास सुखाचे खाता खाता गपकन डोळे मिटावे एवढीच इच्छा होती. आयुष्याच्या पाटीवर दुःखाची अक्षरं ठळक उमटतात. सुखाची अक्षरं लिहिताना पेन्सिल नेमकी खरकी उठते. काळजात चर्र होतं. नशीब धुवून पाहता आलं असतं तर भविष्य स्पष्ट दिसलं असतं. दैव आपलं, भोग आपले. सतीशच्या जन्मापासून सारा भूतकाळ आठवत आठवत डोळे गाळत त्या पडून राहिले. दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळ झाली. त्या दोघांनी सारी तयारी केली. आवश्यक ते सामान बरोबर घेतले. राधाबाईंसाठी घेतलेलं पार्सल गाडीत टाकलं. काहीही न बोलता राधाबाई गाडीत बसल्या. पुन्हा पुन्हा आपल्या घराकडं पाहिलं. त्यांनी लावलेलं ते आंब्याचं झाड हललंही नाही. वृद्धाश्रमाच्या त्या टुमदार इमारतीच्या प्रवेशद्वारातून गाडी आत आली. ऑफिस समोर उभी केली. सुचित्रा, तू आईला बाग देऊळ दाखवून आण, तोवर मी ऑफिसमध्ये थांबतो. सुचित्रा राधाबाईंच्या हाताला धरून चालत होती. राधाबाईंचं सारं अंग थरथरत होतं. आजी, तू इथं राहणार होय ग? नितीनच्या वाक्यानं राधाबाईंना रडू कोसळलं. त्याला मिठी मारून त्या रडू लागल्या. म्हाताऱ्या माणसाचं रडणंही आयुष्यासारखं जीर्ण झालेलं असतं. मुख्य इमारतीच्या दारापाशी त्या दोघीही थांबल्या. तेवढ्यात सतीश हातात ते मोठं गाठोडं घेऊन त्यांच्याकडे निघाला. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापकही बरोबर होते. सर्वजण आत आले. मोठ्या हॉलमध्ये दोन्ही बाजूस असलेल्या खाटा, ती वृद्ध हतबल माणसं पाहून राधाबाई गहिवरून गेल्या. अतीव दुःखाच्या ओझ्यानं अश्रू दबले होते. सतीश पुढं आला. आई, सुचित्रानं तुला तो लेख वाचून दाखवला होता ना, तो हाच वृद्धाश्रम. आता हे गाठोडं सुचित्रा तू घे आणि आई, या सर्व वृद्धांना तू तुझ्या हातानं या चादरी वाटायच्या. तुझ्या 75 निमित्त या सर्व चादरी यांना भेट द्यायच्या. चला आवरा लवकर, घरी लवकर परतायचंय. आज टीव्हीवर ऊन पाऊस पिक्चर आहे. ढगाळलेल्या आकाशाला छेदून अचानक सूर्याची किरणं लख्ख बाहेर पडावीत तसं राधाबाईंच्या मनावरचं मळप सरलं. इतके दिवस वागवलेलं ओझं उतरलं. स्वतःवरच हसून राधाबाईंनी नातवाचा हात पकडला आणि त्या पुढे निघाल्या. मराठी जाहिरात विश्वामध्ये अतिशय सुंदर जाहिरातींचं लेखन आणि निर्मितीचं श्रेय ज्यांना जातं त्या शरद देशपांडे यांच्या लेखणीतून जिवंत झालेला हा गोतावळा. रोज नव्यानं भेटणारा, रोज नवाच वाटणारा. पुढच्या भागामध्ये भेटूयात अशाच नव्या माणसांना, नव्या गोष्टींना. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रेटिंग नक्की द्या. गोतावळा अर्थात
गोष्टी आपल्या आसपासच्या माणसांच्या. लेखक शरद देशपांडे. अभिवाचन ओम भूतकर. निर्मिती सेतू पॉडकास्ट. पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी. कार्यकारी निर्माता तेजस गोखले. ध्वनी आरेखन ईशान देवस्थळी. ध्वनिमुद्रण सुमित पाटील, डॉन स्टुडिओ.